हमारी सरकार से यही मांग है, हमारा जो 22 नवंबर 2019 में हमारा जिला परिषद हस्तांतरण जिस प्रकार से हमने पूरे महाराष्ट्र में आंदोलन किया था, उस तरह से हमारा जो आंदोलन हमने कर्मचारी मिलकर हमारे विधान भवन में मोर्चा निकाला था 2019 में, उसका इम्प्लीमेंटेशन इस हमारे अधिकारी ने हमारा 6 मार्चला अजून निर्देश काढून सर्व आमच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आलेला आहे। त्यासाठी आम्ही जिल्हा परिषद हस्तांतरणासाठी आम्ही विरोध शासनावर करत आहेत। त्यासाठी आम्ही सर्व एकत्र झालेलो आहे, सर्व कर्मचारी याचप्रमाणे सर्व महाराष्ट्रामध्ये निवेदन आम्ही देणार आहे। जिल्हा कलेक्टर अधिकाऱ्यांना, उपसंचालक कार्यालयांना निवेदन देणार आहे। आम्ही एकत्र यासाठी झालो का आमचं जे जिल्हा परिषद हस्तांतरण आहे, आमचे जे अधिकार आहे, आम्ही राज्य सरकारी कर्मचारी असून आमचे जे अधिकार जिल्हा परिषदला जाणार यासाठी हस्तांतरण होऊ नये यासाठी आम्ही इथं एकत्र झालेलो आहे। ते हस्तांतरण रोखण्यासाठी आम्हाला आंदोलन करून महाराष्ट्र लेवलवर बी आंदोलन करणार आहे। त्याकरता आम्ही सर्व कर्मचारी, फील्डचे कर्मचारी एकत्र झालो आहे आणि त्यानंतर आम्ही समोर असा लढा आमचा चालू ठेवणार आहे। सर, आमचे पगार होणार नाहीत आणि जे काही शासनाने ग्रँट दिलेले आहेत आम्हाला, त्या ग्रँटचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि बरेचसे आमच्या संवर्गाचे सिनियरिटीचे प्रश्न आहेत, पदोन्नतीचे प्रश्न आहेत, कालबद्ध पदोन्नतीचे प्रश्न आहेत, हे प्रलंबित राहतील। एक स्टेप सर आमची आधीच वाढलेली आहे। मेडिकल ऑफिसरकडून जोपर्यंत प्रस्ताव जाणार नाही तोपर्यंत आमचे प्रस्ताव तसेच पेंडिंग राहतील। आधीच आमच्या लोकांना 20 वर्ष 25 वर्ष झालेत, तरी पण त्यांचे 10 वर्षाचेच पदोन्नतीचे प्रकरण निकाली लागले नाहीत। अजून जर आमची एक स्टेप वाढवली तर ते प्रकरण परत प्रलंबित राहतील। आमचे लोक रिटायर्ड होतील तरी त्यांना कालबद्ध पदोन्नतीचे फायदे मिळणार नाहीत। आमच्या सर्व केसेस पेंडिंग राहतील। आमचा JPF आम्हाला वेळेवरती मिळणार नाही। जिल्हा परिषदमध्ये हस्तांतर झाल्यामुळे सिनियरिटीचा प्रश्न निकाली लागणार नाही। असे अनेक प्रश्न आमचे सर प्रलंबित राहणार। त्याच्यामुळे तो आमच्यावरती एक अन्यायच आहे। आम्ही आता राज्य शासकीय कर्मचारी म्हणून सेवेत आहे, तर आमचा जो हा सिक्का आहे राज्य शासकीय कर्मचारीचा, हा मिटला जाईल आणि जिल्हा परिषद कर्मचारी म्हणून आम्ही तिथे कामामध्ये आमची गणना केली जाईल।